श्रद्धेय कर्मश्री दादाजी रक्षक यांच्या पावन स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतोय. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट फिरदौसजी मिर्झा यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. ते आमच्या चळवळीचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, आमची चळवळ म्हणजे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्राध्यापक आजचे सत्कार मूर्ती की तज्ञ आदरणीय जावंदी सर आणि ज्ञानेश्वर दादा. ते 15-16 वर्ष मी संसदेत दिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन, बजेट अधिवेशन कव्हर करत होतो. जेव्हा लॉबीतून जातो तेव्हा ज्ञानेश्वर दादा जे सदरा घातले ना पांढरा, ते सदरा घातलेले खासदार वावरताना सतत दिसतात, मित्रही होतात. आणि ते इतका सदरा तो हे असतो की त्यांनी खिशात काय ठेवलंय हे स्पष्टपणे दिसतं. आता बहुजन समाज पार्टीचा खासदार जर असला तर तिथे मायावतीचा फोटो दिसतो. इकडे जयललिताचा असला तर जयललिताचा फोटो इतका दाखवणं बसतच आहे. तिकडे ममता बॅनर्जीचा असला तर ममता बॅनर्जीचा फोटो दिसतो. म्हणजे कोणी 500ची, 1000ची, 2000ची नोट दाखवत नाही, पण तो फोटो हमखास दाखवतो. काँग्रेसच्या आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मला तसं दिसलं नाही, पण या प्रादेशिक पक्षांमध्ये दिसलं. समाजवादी पार्टीचा असलं तर मुलायमजींचा हे ठेवायचा. मग कालांतराने काय होतं, जेव्हा निवडणुका बदल आल्या साऊथ मध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुका जेव्हा येतात तर काही नेत्यांना आपला पक्ष बदलावा लागतो. पक्ष बदलतात आणि खासदार म्हणून निवडून येतात. पक्ष बदलला की नेता बदलतो, मग खिशातला फोटोही बदलतो, नेता बदलतो. हे सातत्याने गेले 15 वर्ष 16 वर्ष मी पाहत आलोय की अरे हा याचा जय जयकार करणारा हे करतो. मी ज्ञानेश्वर दादाला जवळपास 35 वर्ष ओळखतोय. की लोकमत मध्ये जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून ज्ञानेश्वर दादा ते काय चिल्लर ग्राहक वगैरे 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 असं काहीतरी होतं. तेव्हा तुमचं एक पत्रक असायचं आणि त्यात एक घेऊन यायचं. तेव्हापासून आणि त्यापासून ते गुरुदेवाचं बघतोय ना, आज पण मला तो तुकडोजीचाच फोटो दिसतोय त्यांच्या खिशात. तो कायम आहे, तो कधी बदललेला नाही. आणि गुरुदेव राष्ट्रसंत गुरुदेवांच्या नावाने ते जे काम करतात हे यावरून लक्षात येतात. हे अंतरंगातून आहे बरं. त्याचं बरोबर दाखवण्याचा साहित्य संमेलनापुरतं मर्यादित नाही. मला तुकडोजींचा वसा जो आहे, तुकडोजींनी जो दिलेला विचार आहे तो समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा आहे, हे सांगण्याचं काम ज्ञानेश्वर दादांनी सातत्याने केलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर दादा तुमच्या कार्याला सलाम. तुम्ही ही साहित्य संमेलन व्हायलाच पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या विचारांचे साहित्य संमेलन होतं. आपण एरल्याला पहिलं साहित्य संमेलन घेतलं. आताच त्यांनी जावयांसोबत चर्चा केली. जावई म्हणाली की बाबा तिथे घ्यायचं आहे, दिल्लीत होईल साहित्य संमेलन. नागपूर विद्यापीठात हा जेव्हा MA चा कोर्स सुरू झाला त्यात ज्ञानेश्वर दादाच त्यात पुढाकार होता, त्यामुळे ते होऊ शकलं. पण त्याला ग्रँट मिळाली नाही. आता VTCने मान्यता दिलीच नाही आणि ते होऊ पण देणार. ठीक आहे, तो भाग निराळा. पण आज तुम्ही दादांच्या नावाने, दुर्गादासजींच्या नावाने, त्यांनी अख्खं आयुष्य ते तुकडोजींच्या राष्ट्रसंतांच्या सोबत होते. तो विचार त्यांनी सातत्याने दिला, प्रामाणिकपणे जगले. तुम्ही मागाशी म्हणालेत ना की आम्ही अगदी त्यांची परिस्थिती किती दयनीय परिस्थिती होती, कशा खस्ता खात खात वर आलोय आपण. ते खस्ता खात खात वर येतात ना,
तेच लोक हे काम करू शकतात. त्यांच्याकडे पैसा असतो, गडगंज श्रीमंत असतात, ते कोणीही असले उपद्रव करताना कधी समाजात दिसणार नाही. ते मस्त आपल्या गल्ल्यावर बसले असतील किंवा आपल्याला पैसा पुन्हा करेल ते करत असतात. हा आपल्याला दिलेला त्यांनी एक संस्कार आहे आणि हा विचार आपण सातत्याने पुढे नेत आहोत, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज हे जावंदिया सरांना पुरस्कार देतो. खरं तर म्हणजे ही पत्रकारितेची सुरुवात झाल्यापासून सरांचं नाव म्हणजे अभिमानानेच मी ऐकतो की आज शेतकऱ्यांसाठी जाऊन जाणारे लोक फार कमी आहेत. काय अवस्था आहे, त्यासाठी सातत्याने लढणारे, सरकारकडे पाठपुरावा करणारे एकमेव नेते ते विदर्भात आहे. किती तुमच्याबद्दल किती बोलावं. आजचा जो सन्मान आहे ना, तर खरंच या सन्मानाला 4 ताण लागले आहेत ज्ञानेश्वर दादा. या पुरस्काराची व्याप्ती जी आहे म्हणजे दादांच्या नावाने, दुर्गादाजींच्या नावाने पुरस्कार ही मोठी गोष्ट आहे, पण कोणाला देतो आणि कोण स्वीकारतं, आणि त्यांनी अख्खं आयुष्य एका ध्येयाने शेतकऱ्यांसाठी राबावं. जे शेतकरी आपल्या विदर्भात आत्महत्या करतात आणि त्यांच्या बातम्या होतात, त्या पलीकडे काहीच होत. पॅकेज पाहतो आपण, ते पॅकेज कुठे जातं ही माहिती आपल्याला सगळ्यांना. दयनीय अवस्था होती. आताच दुबार पेरण्या झाल्या तरी पीक गेलं की लोक हळहळतात, ती तळमळतात ती लोक शेतकरी. आम्ही डोळ्यांनी बघतो काय काय चाललंय, वेदना होतात. पण सरकार कोणाचंही हो, भाजप असो, काँग्रेस असो, अमकं डमकं तमकं काही त्याला काही हे नाही. पण ही माणसं आहेत, समाजात आहेत, ही मोठी माणसं, आकाशा एवढी मोठी माणसं आहेत, ती गरजेची आहे, पुढच्या पिढीसाठी गरजेची आहे. तुम्ही म्हणाला ना परिवारासाठी, तुमचा परिवार ज्ञानेश्वर होता, हे 4 लोक 4 सुना, एवढा मोठा परिवार नाही तुमचा. परिवारातून केव्हाच बाहेर पडलेले आहेत. हे फक्त बाहेर झाले, तुमच्यापेक्षा हक्क समाजाचा त्यांच्यावर जास्ती आता. त्यांच्याकडून अपेक्षा करतात की हे व्हायला पाहिजे. लढणारा माणूस आहे, लढवया माणूस आहे. तुम्ही म्हणालेत ना की मी कोणाकोणाच्या विरोधात गेलं ते मित्र झाले, स्वाभाविक आहे. नंतर आपल्याला कळत जातं की प्रत्येक याच्यात ग्लास अर्धा असला तर तो त्यात पाहण्याचा दृष्टिकोन आपला तो वेगळा असू शकतो. त्यामुळे आज विजयजी जावंदे यांना हा जो सन्मान दिला जातो, तर मला खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो. तुमच्या कार्यात सॅल्यूट. काही प्रश्न असतात की दिल्लीत असताना वृत्तपत्रात नेहमी ऍडव्होकेट फिरदौस मिर्झा असं नाव ऐकायचं, वाचायचं. माझा कधी संपर्क आला म्हणजे ते तो विकास मध्ये त्यांना माहिती नसेल. असं एक पुस्तक, आपल्या गावचा कोण, आपलं गाव म्हणजे नागपूर. माझं ऑपरेट जरी असल्यावर नागपूरचे पेपर आम्ही आधी पाहतो, मुंबईचे तिकडचे पुण्याचे नंतर वाचतो, विदर्भात काय चाललं ते आधी पाहतो. दिल्लीत आता ते इंटरनेट असल्यामुळे आधी काय व्हायचं, आजचा पेपर 3ऱ्या दिवशी तिथे यायचा, मग त्याच्यानंतर पाहायचं. ऍडव्होकेट फिरदौस मिर्झा लोकमतला जवळपास 32 वर्ष होतो. विजय बाबूंसोबत तिथं संपर्क यायचा, त्यातही चर्चा. आपले भेटायला पाहिजे. तिथं मानव सर आणि ते तुमच्याकडे येऊन गेले, त्यांनी चर्चा केली माझ्याशी. ते कोण व्यक्तिमत्व आहे, सतत मी ऐकतोय, मी कधी पाहिलंच नाही, कधीतरी फोटो बघितलं. पहिल्यांदा मला विनोबा विचार केंद्रात त्यांचं जेव्हा दर्शन झालं आणि तिथला प्रचंड ऊर्जावान माणूस मी आतापर्यंत का भेटू शकलो नाही. आणि खरंच तुम्ही जे विषय घेऊन लढता ते त्यासाठी शब्द नाहीत, फार कमी बघितले. फक्त व्यवसाय करतात. आपल्याला बस तेच लढायचे याच्यासाठी, पण हे सर्वांगीण विचाराने की समाजाचा समतोल कसा राखता येईल, समाजाला काय देता येईल हा विचार करून असे प्रकरण घेतात, चळवळीतले विषय हाताळतात, आपली मतं मांडतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहावं हे तुम्ही लोकांना सांगता. यापेक्षा समाजाला काय पाहिजे. सर या चळवळीत होते, पण मी बाहेर असल्यामुळे मला कधी असं भेटता आलेलं नाही. एकदा तुम्ही आले होते, मानव सर इथेच राहायचे माझ्या घरी, कधी सुट्यात आली की इथे राहायचे पुण्यात, तुम्ही भेटायला आले होते. पण मला काय की थोडा म्हणजे एकदम मोठ्या माणसांना भेटायचं माझं कधी धाडच माहित नाही. अजूनही मला आहे की अरे हा आपल्याशी मैत्री करेल की नाही, आपल्याला म्हणजे कसं मला वाटतं.
लोकांचं ऐकतो आणि लिहित राहतो. मला बोलता येत, मला लिहिता येतं, मला माणसं वाचता येतात, ते मी मांडतो माझ्या लेखी. तो माझा एक अल्पसा प्रयत्न, माहित नाही कितपत यशस्वी झाला असेल, पण प्रयत्नांतीच मी उमरेडला घरोघरी पेपर वाटून दिल्लीचं लोकमतचं संपादक होऊ शकतो. ही चळवळी होती. तर बाबा आमटे आणि हे श्याम, या दोघांची आम्ही फोटो होते. माझी बायको भारत, ती पण चळवळीतली. आणि यांची शिबिरं आम्ही जेव्हा करायचो, ती कविता मी लावली. म्हणजे आता एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर मग असं अपेक्षा असते लोकांची, अरे इथे तर कोणाची, म्हणजे तुम्ही फुले, शाहू आंबेडकर, महात्मा, अमुक अमुक सगळ्यांची पण त्यांची फोटोची अपेक्षा असते. त्यांच्याबद्दल तर प्रचंड आदर आहेत, नतमस्तक होत आपण त्यांचे, ते आहेत म्हणून आपण आहोत, आपण बोलू शकतो, विचार मांडू शकतो. पण या माणसाने कळवलं आयुष्यात काहीतरी आळस दिलेला आहे. 82 पासून मी यांच्या चळवळीत आहे. त्यांच्या हस्ताक्षरात दिलं की भविष्य तळहाताच्या रेषेवर नसतं, ते मनगटात असावं लागतं. त्याप्रमाणे ते करत राहतात, संघर्ष करतात, ते चर्चेचा विषय होतात, लोक ट्रोल करतात, करू देते. अज्ञाताई आणि बाबा आमटेंचं 82 पासूनच मी त्यांच्या संपर्कात आलो. महारोग्यांसाठी त्यांनी ह्या ज्या कविता लिहिलेल्या आहेत, त्यात ते इतक्या त्यांनी प्रत्येक ओळ कधी तुम्ही जाताना ती वाचा आणि ते बघा ना, की अपंग हात जे चांगल्या लोकांना असं शिकवत की आम्ही आता थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, आता तुमचं आम्ही का म्हणून थांबायचं, आम्ही तर चांगले आहोत. इतकं सगळं असूनही ते म्हणतात की हा प्रचंड देश असूनही भीक मागतो. ही स्थिती काय हवी ज्ञानेश्वर, याचं पण चिंतन होणं अत्यंत महत्वाचं आहे. मी अधिक वेळ घेणार नाही, कारण की दावंदिया सरांचा सत्कार होतोय, ते पण बोलणार आहेत आणि फिरदौसजींना पण ऐकायचं आणि पाटील सरांना पण ऐकायचं आहे. मला इथे तुम्ही बोलावलं आणि सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुनश्च सर दावंदिया सर, तुम्हाला शब्द माझ्याकडे असं हे नाही आहे, परंतु तुमचं नाव जेव्हा कानावर आलं खास हे करा आणि ते आपण करूया. तर आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. आपली पिढी तेव्हाच पुढे जाऊ शकते आणि ज्ञानेश्वर दादाचा उद्देश आहे तो पण घेऊ शकतो. तुम्ही सतत लढत राहा, शेतकऱ्यांसाठी लढत आहात, तसे लढत राहणारच आहात. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही सांगा, आम्ही सत्य राहू. धन्यवाद.